कार जय श्रीराम. मंडळी, पाकिस्तानात आता अराजक सदृश परिस्थिती आहे. पण तशी ती काय पहिली वेळ नाही आहे. म्हणजे आता इम्रान खान यांची काही जण म्हणतात हत्या झालेली आहे किंवा काही जण म्हणतात जिवंत आहे. पण ठीक आहे, इम्रान खान म्हणजे अजून त्यांना मारले असेल असं अजून सिद्ध झालेलं नाही आहे. पण ही काय पहिली वेळ नाही आहे. पाकिस्तान निर्माण झाल्यापासून, स्थापना झाल्यापासून त्यांच्या एक 2-5 वर्षामध्ये सगळं सुरू झालेलं आहे. अगदी भुत्तोंपासून, त्या भुत्तोंना पहिली त्यांनी अशीच फासावर चढवली होती, फासावर दिली होती. त्यांची परंपराच आहे. त्यामुळे तिथं काही वेगळं घडतं आहे अशी परिस्थिती नाही. जरी हे सगळं दुर्दैव असलं तरी त्यांची ती संस्कृती, ती त्यांचं कल्चरच ते आहे. एकमेकाच्या मुळावर उठणं, जीवावर उठणं आणि वैयक्तिक सत्ता, स्वार्थ, एकाधिकारशाही, की माझ्या तशी सत्ता पाहिजे, हे सगळं सत्ता स्वार्थातूनच होतं. सत्तेचा स्वार्थ, सत्तेचं पद, हम करो सो कायदा, एकाधिकारशाही. आणि तिथं एकाधिकारशाही कुणाची असते? लष्करशहाची. लष्कराच्या हातात सगळं, लोकशाही वगैरे सगळं नावाला. ते नवीन नाही काही आहे. परंतु आत्ता असं म्हटलेलं आहे, आत्ता असं अनेक जण म्हणतात, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर म्हणतातच की आता पाकिस्तान ताब्यात घ्यावं. असे काही विद्वान असतात आपले, ते असं म्हणतात. त्यांचं एक परलीचं वाक्य आहे की 10 वर्षापूर्वीचं, 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी पण जेव्हा पाकिस्तान असा प्रसंग निर्माण झाला तेव्हा लगेच हे लोक असं म्हणतात त्या क्षणी की नाही, आता पाकिस्तान ताब्यात घ्यायला हवा. म्हणजे अखंड हिंदुस्थान होईल, अखंड हिंदुस्थान स्वप्न साकार होईल. आता मुळात अखंड हिंदुस्थान म्हणजे अफगाणिस्तानपासून, काबूलपासून सगळं आलं, तो भाग वेगळा झाला. परंतु आत्ता म्हणून मी काय 80-75 वर्षापासूनचं की भारत, पाकिस्तान, बांगलादेश एकच होतं, ते बरोबर आहे. म्हणजे मग पाकिस्तानच्या मजबुरीचा फायदा घेऊन बांगलादेश तर तसंच आहे. पाकिस्तान, बांगलादेश दोन्ही भारतात, पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही भारतात घ्यावं अशी अनेकांची इच्छा असते, बोलून दाखवतात. मुळामध्ये आत्ता एक सांगा, खरंच ह्या पाकिस्तानला, मुळात पाकिस्तान आणि बांगलादेश दोघंही एकच मानू आपण. दोन्ही कंगाल आहेत, सगळ्या बाजूनी गांडलेले आहेत. आणि त्यांची प्रवृत्ती काय आहे, त्यांच्यावर संस्कार आहेत, हे आपण बघतोय. काय संस्कार आहेत ते आपण बघतोय. ह्यांना घेऊन आपण काय करायचं? उलट येणार ते आपल्या मुळावर उठायला येणार, आपल्याला बरबाद करण्यासाठी येणार. आपल्या पुढे काय कमी समस्या आहेत का, कमी अडचणी आहेत का? आपलं सगळं अगदी सुखात चाललंय का, आलबेल आहे का, सगळं सुशेगात आहे का? असं नाही आहे. आपण एवढ्या समस्यांना, भारतीय पण आपण एवढ्या समस्यांना सामोरं जातोय. महागाईपासून आणखीन वस्तूंची टंचाई, काही असेल समजा, ह्यांना घेऊन काय करायचं आपण? आणि अखंड हिंदुस्थान, मला सांगा, अखंड हिंदुस्थान आपण म्हटलं तर फक्त कागदावर दिसेल. भारत, पाकिस्तान, बांगलादेश एक आले तर फक्त कागदावर फक्त आपला आकार वाढेल, बाकी काय वाढणार आहे? लोकसंख्येचं म्हणाल तर पाकिस्तानमध्ये 25 कोटी मुसलमान आहेत, जास्तच असतील, कमी नाही. बांगलादेशात 15 कोटी आहेत, म्हणजे दोघं मिळून 40-42 कोटी झाले. भारतामध्ये 28-22 कोटी आहेत. म्हणजे भारतामध्ये जर हे सगळे आले, पाकिस्तान आणि बांगलादेश आलं, तर जवळजवळ 65 ते 70 कोटी मुसलमान होती. मग भारताची जी फाळणी झाली ती पाथ्यावर पडली की भारताच्या मुळावर उठली? काय आपण म्हणायचं? फाळणी नसती झाली तरी मुसलमान एवढी संख्या झालीच असती. आजची भारतात फाळणी नसती झाली, समजा भारत पाकिस्तान फाळणी झाली नसती, पाकिस्तान आणि बांगलादेश आणि समजा एकत्र आले आज, असं दोन्ही आपण म्हणू, तरी देखील 65-70 कोटी हे मुसलमान भारतात असणार आहेत किंवा असले असते. फाळणी नसते तर असले असते. आणि फाळणी आता एकत्र आले समजा, काही जण म्हणतात असं नाही, पाकिस्तानला भारतात घ्यावं म्हणजे अखंड हिंदुस्थान होईल हल्ला करून, तर 65-70 कोटी मुसलमान होती, पाकिस्तान, बांगलादेशने भारत मिळून. मग काय होईल? मोदी पंतप्रधान झाले असते का मुळात? आणि परत मोदी पंतप्रधान होऊ शकतील का? मी बोलणारे कोण आहेत? तर हिंदुत्वाचा कैवार घेणारेच बोलणारे आहेत. म्हणजे मी हिंदुत्ववादी असं म्हणणारेच हे सांगतात, जाहीरपणे सांगणारेच सांगतात, असं म्हणतात की नाही, अखंड हिंदुस्थान, पाकिस्तानला हल्ला करावा पाकिस्तानावर आणि पाकिस्तान भारतात ताब्यात घ्यावं. आणि ताब्यात घ्यावं म्हणजे काय? 50%, 40%हून अधिक
म्हणजे 40% अधिक 45 ते 50% मुसलमान भारतात होती. मग मतदानाचं काय काय होईल? 50% मुसलमान भारतात झाल्यानंतर हा देश हिंदूंचा राहील कसा? म्हणजे हिंदुस्थान तरी त्याला आपण म्हणतो हिंदुस्थान, म्हणणार हिंदुस्थान, अखंड जग हिंदुस्थानच म्हणतोय आणि म्हणणार हा विषय वेगळा झाला. म्हणजे फॅक्ट आपण वस्तुस्थितीचा विचार केला, वस्तुनिष्ठता तपासली, आपण सगळी बघितलं पाहिलं, तर काय होईल आणि साध्य काय होणार आहे? लगेच आज जे 15% मुसलमान आहेत ते जवळ 45 ते 50% होणार आहेत. आणि समस्या आज आहेत देशापुढं, आपल्या नागरिकांपुढं, भारतीयांपुढं, त्याच्यापेक्षा समस्या आणखीन 50 पटीने लगेच वाढणार आहे. दारिद्र्याची स्तर आता कुठे आमचा कमी येतोय, तो आणखीन लगेच वाढणार आहे. एवढ्या लोकांना खायला कुठलं द्यायचं, काय करायचं, सगळ्या समस्या असणार आहेत. त्यामुळे बोलणं सोपं आहे, भाषण करणं सोपं आहे, तत्वज्ञान मांडणं सोपं आहे, घोषणा देणं सोपं आहे. सामोरं जाणं सगळ्याला मात्र कठीण आहे. सामोरं जाणं, कृती करणं, कृतीत आणणं आणि सामोरं जाणं. कदाचित तुम्ही कृती कराल, हल्ला पाकिस्तानवर आपलं सैन्य करेल, नक्की जिंकेल आणि पाकिस्तान बांगलादेश दोन्ही भारतात घेऊ शकेल. आपलं सैन्य एवढं चांगलं सैन्य आपलं आहे. पण नंतरचं काय? सामोरं कसं जाणार? ह्या सगळ्या व्यवहारातल्या अडचणी आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या अडचणी आहेतच. आणि शिवाय 50% मुस्लिम होणार आहेत एकूण लोकसंख्येच्या. म्हणजे हे जे कोण बोलतात ते स्वप्नात असतात का? कुठल्या मनोराज्यात ते वावरत आहेत? आणि सगळं असंच केवळ बोलायचं का? अधांतरी सगळं असंच बोलायचं का? त्याला वस्तुस्थितीचा काही आधार द्यायचा नाही का? व्यवहार नावाची काही गोष्ट नाही का? तिकडे असंच घडतं. अशी परिस्थिती आली, त्याचा मजबुरीचा फायदा नको का आपण उठवायला, असं काही जण म्हणतात. अतिशहाणी म्हणू आपण त्यांना, विद्वान. परंतु अशी परिस्थिती कायम असणार आहे, असते. दर 10 वर्षांनी तिथे अशी परिस्थिती असते. बघा 10 वर्षापूर्वीचा नवाज शरीफ कुठे गेले होते? लंडनला गेले होते. ते मुशरफचा काळ होता. त्यापूर्वी काय झालं होतं बघा, त्याच्यापूर्वी झियानचा काळ होता, अनेकांचा त्याच्या आधी भुत्तोंचा काळ होता. दर 10 वर्षांनी तिथे अराजक माजतं पाकिस्तानमध्ये, बांगलादेशामध्ये. कारण त्यांच्यावरचे संस्कारच ते, त्यांचे कल्चरच ते आहे, त्यांची प्रवृत्तीच ती आहे. हा त्यांच्या प्रवृत्तीचा भाग झाला. मग त्यांनाच ते निस्तरावं लागणार आहे, त्यालाच समोर त्यांना जावं लागणार आहे. तिथले विचारवंत आहेत, तिथले अर्थतज्ञ आहेत, तिथले राजकारणी मोठे आहेत, तिथले समाज धुरून आहेत, ते बघून घेतील. हा तर तुम्हाला अगदी तुम्हाला हौस आहे, सल्ला द्यावा तुम्ही, किंवा सल्ला द्यायला तिकडे जावं. पण त्याला भारतात घेण्याचं कशाला गोष्टी करता? मंडळी, आपल्यावर काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद.